नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही न्यूज. महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुमची 12वी पूर्ण झाल्यानंतर घ्यायचा सगळ्यात महत्त्वाचा आव्हानात्मक निर्णय म्हणजे 12वी नंतर काय करायचं, नेमका कोणता कोर्स करायचा. पण करिअर आणि आयुष्य सर्वोत्कृष्ट व्हावं, घडावं यासाठी करिअरचं प्लॅनिंग करणं हे तितकंच आवश्यक आहे. आणि त्यामुळेच 12वी नंतरचं स्मार्ट करिअर प्लॅनिंग या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत नीलया एज्युकेशन ग्रुपचे CA आणि शिक्षण तज्ज्ञ श्री निलय मेहता सर. सरांचं स्वागत करूया. सर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओत. नमस्कार. सरांशी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून देते. निलय सर स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहेत. तसंच शिक्षण सेवा देण्याच्या उद्देशाने मात्र त्यांनी CAची प्रॅक्टिस सोडून 2008मध्ये नीलया एज्युकेशन ग्रुपची स्थापना केली. नीलया एज्युकेशन ग्रुपचे हजारो विद्यार्थी आज यशस्वी झालेले आहेत. आणि या शैक्षणिक कार्याबरोबरच नीलया एज्युकेशन ग्रुपची टीम ही शेकडो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक समुपदेशन आणि करिअर प्लॅनिंगमध्ये मदतसुद्धा करते, मार्गदर्शन करते. निलय सरांना सुद्धा या कार्यासाठी अनेक पुरस्कार जे आहेत ते आजवर मिळालेले आहेत. चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया 12वी नंतर करिअर निवडायचं असेल तर त्याचं प्लॅनिंग कसं करायचं आणि कशी पावलं उचलायची. सरांकडनं मार्गदर्शन घेऊया. सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सर, 12वी नंतर पालकांना असं वाटतं की माझ्या मुलाने CA व्हावं किंवा डॉक्टर व्हावं किंवा इंजिनियर व्हावं, पण नेमकं आधुनिक आणखी कुठली करिअर्स आहेत जी आपण निवडू शकतो? अच्छा, तुम्ही करिअर म्हणताय आणि प्रश्न मात्र विचारलात तो एज्युकेशनच्या बाबतीत. कारण करिअर आणि एज्युकेशन हे खूप वेगवेगळं असतं. बऱ्याचदा मी हा गोंधळ बघतो जेव्हा काउन्सिलिंग करतो वगैरे. डॉक्टर, CA, इंजिनिअरिंग ही सगळी शिक्षणाचे प्रकार झाले. करिअर म्हणजे ते असतं ज्याच्यावरती आपण आयुष्य जगतो, ज्याच्यातून पैसा मिळवतो. जसं जॉब आलं, बिझनेस आलं, हे करिअर झाले. आणि हे करिअर खूप छान व्हावं म्हणून जे घेतलं जातं ते एज्युकेशन. सो मी आत्ता सगळ्या पालकांना पण सांगेन की आपल्याला एज्युकेशन प्लॅनिंग नाही, आपल्याला करिअर प्लॅनिंग करायचं आहे. कारण आयुष्य जर आनंदी व्हायचं असेल, आयुष्य यशस्वी जगायचं असेल तर 50-60 वर्ष 12वी नंतर आपण करिअर करत असतो. एज्युकेशन मात्र हार्डली 4 ते 6 वर्ष होतं. सो गरज आहे ती छान करिअर प्लॅनिंगची, एज्युकेशन प्लॅनिंगची नाही. अच्छा, म्हणजे सर, म्हणजे असं म्हणायचं का तुमच्या बोलण्यातनं की करिअरचं प्लॅनिंग वेगळं असतं आणि एज्युकेशन प्लॅन वेगळं असतं? हो, 100% करिअरचं प्लॅनिंग वेगळं असतं आणि एज्युकेशनचं प्लॅनिंग हे वेगळंच असतं. करिअर म्हणजे तसे 5 प्रकारचे येतात. पहिली गोष्ट आली जॉब, ज्याच्यामध्ये माणूस ठराविक वेळ काम करतो एखाद्या कंपनीसाठी किंवा गव्हर्नमेंटसाठी आणि त्याला ठराविक फिक्स पगार मिळत असतो, जॉब. दुसरं आलं प्रोफेशन, जिथे माणूस स्किल किंवा काहीतरी नॉलेज घेतो आणि त्याची सेवा दुसऱ्याला देऊन पैसे कमवत असतो. जसं CAनी प्रॅक्टिस केली तर तो प्रोफेशनमध्ये, CA जॉबला गेला तर तो जॉबमध्ये. डॉक्टर हे पण एक प्रोफेशन होऊ शकतं. आर्टिस्ट, पेंटर, गायक, प्लेयर हे सगळे प्रोफेशन झाले. किंवा डिझायनर्स आजकालचे, हे प्रोफेशन. बिझनेस तर सर्वांनाच माहिती आहे, हे 3ऱ्या प्रकारचं करिअर झालं, जिथं ट्रेडिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग किंवा सर्व्हिस सेक्टर, स्वतःचे हॉस्पिटल चालू करणं, हॉटेल चालू करणं, हे सगळे प्रकार येतात. हे 3रं करिअर. 4थं करिअर म्हणजे फार्मिंग, शेतकरी ज्याला आपण म्हणतो, मोठ्या मोठ्या शेती करणं. आणि 5व्या प्रकारचं करिअर म्हणजे होममेकर, ज्या आपल्या भारतातल्या 50% स्त्रिया छान घर सांभाळतात, मुलांना खूप ग्रेट करण्याची शिकवण, संस्कार देतात. ते पण खरं तर एक मोठं करिअरच आहे. तर थोडक्यात करिअर अशा 5 प्रकारचं असतं: जॉब, प्रोफेशन, बिझनेस, फार्मिंग आणि होममेकर. आणि ह्या करिअरला छान व्हावं म्हणून जे घेतो ते एज्युकेशन. हे दोन्ही वेगवेगळं आहे. हे मात्र नक्की की करिअर खूप छान व्हायचं असेल तर त्याच्यातला एक महत्त्वाचा घटक हा छान एज्युकेशन घेणं पण असतो. तर हे दोन्ही वेगळं मिळालं. अच्छा, पण निलय सर, जर तुम्ही इंजिनिअरिंग शिकलात किंवा डॉक्टर झालात किंवा मग CA झालात तरच तुमचा पगार पण चांगला असेल आणि म्हणजेच तुमचं करिअर तर चांगलं होणारच ना नंतर. मला एक उदाहरण सांगा. समजा इथं 4 माणसं आहेत. मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, अजून शेजारी एक इंजिनियर आहे, प्लस MBA झाला आहे अगदीच तो, पलीकडे एक डॉक्टर आहे आणि एक 10वी झालेला आहे. तर ह्या चौघापैकी कमी शिक्षण कुणाचं? एक 10वी झालेला आहे आणि बाकीचे कुणाचं कमी शिक्षण? 10वी झालेला आहे, जो त्याचं शिक्षण कमी आलं. आता
ह्या जो डॉक्टर आहे तो रिलायन्स हॉस्पिटलमध्ये छान पदावरती आहे, मी CA आहे, मी रिलायन्सच्या एका कंपनीत जॉब करतोय, इंजिनियर पण 20-25 लाखाच्या सॅलरी घेतोय आम्ही, आणि त्या कंपनीचे जे फाउंडर आहेत ते शेजारी आहेत आणि ते 10वी झालेले धीरूभाई अंबानी ज्यांनी रिलायन्स स्थापन केली आहे, आमच्यासारखे हजारो जण त्यांच्याकडे काम करतायत. तर करिअर कुणाचं मोठं? अगदी या 10वी झालेल्या व्यक्तीचंच करिअर ना. तर करिअर मोठं व्हायला शिक्षण लागतंच असं नाही, पण शिक्षण छान असेल तर उत्तमच. पण या शिक्षणाबरोबर कम्युनिकेशन, तुमचे लिडरशिप स्किल्स, तुमचे ॲटिट्यूड्स, तुम्ही समाजाकडे कसं बघताय, तुमची व्हिजन, तुमचं रिस्क टेकिंग, असे असंख्य गुण लागतात. आणि ह्या सगळ्या गुणांमुळं करिअर मोठं बनतं. म्हणून तर 12वी नंतर महत्त्वाची गोष्ट आहे स्मार्टपणे करिअरचं प्लॅनिंग करणे. अच्छा, पण सर आता तुम्ही म्हणताय की स्मार्टपणे करिअरचं प्लॅनिंग करायचं, म्हणजे नेमकं कसं करायचं? माझ्याकडे एक स्लाइड आहे, ती स्लाइड आपण दाखवूयात का स्क्रीनवरती? जरा ट्राय करता? नक्कीच. करिअरचं प्लॅनिंग करणं ह्यानं सोपं जाईल. सो करिअरच्या प्लॅनिंगमधले स्टेप 1 आहे करिअरची चॉईस करणं. मी बघायची सांगितलेल्या 5 करिअरमधली एक करिअर तुम्ही मुलासाठी निवडा. आधी विचार करा की त्या मुलाची क्षमता काय आहे, त्याची कॅपॅबिलिटी काय आहे, त्याच्यामध्ये आवड कुठली आहे. पण नुसता आवडचा विचार करू नका बरं का, कारण मी बऱ्याच मुलांशी बोललो तर 90% मुलांची आवड एकतर क्रिकेटर होणं किंवा मला फिल्म इंडस्ट्रीत जायचंय आणि तिथलं काहीतरी करिअर करायचंय जे झकास दिसतं. आजकाल युट्यूबची पण फॅड आलेली आहे. पण ह्या आवड बरोबर त्याच्यात स्किल आहेत का, कॅपॅबिलिटी आहे का? CA ला जायचंय तर 16-16 तास अभ्यास करायची कॅपॅबिलिटी आहे का, याचाही विचार करा. त्याच्यासोबतच आपलं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं तो कोर्स करून भविष्यात आयुष्य कसं होणार आहे, हा सखोल विचार केला तरच करिअर सुंदर होईल. माझ्याकडे मध्यंतरी धारूरची एक शिंदे कंपनी आली होती. गप्पा झाल्या, माहिती कळाली. त्या माहितीतनं एक लक्षात आलं की 3 भावं होती, घरची शेती होती. 2 भावांनी ठरवलं जॉब करायचा, 3ऱ्या भावाने मात्र शेतीलाच पुढं करायचं हे ठरवलं. शेतीचं छान एज्युकेशन घेतलं घरची बॅकग्राऊंड बघून, आणि हे 2 भाऊ 5-6 लाखाच्या जॉबवरती आज काम करतायत. पण 3रा मात्र शेतीत वर्षाला 40 ते 50 लाख कमवतोय, तेही आयुष्य जगून. तर हा निर्णय जो होता की मी करिअर काय करावं, हा खूप महत्त्वाचा निर्णय होता. सो तो निर्णय पहिल्या स्टेजला झाला पाहिजे की मला करिअर काय करायचंय, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून. त्याच्यानंतर दुसरी स्टेप आली करिअर केल्यानंतर की मी करिअरसाठी मला स्किल्स कुठले गरजेचे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला जर शेतकरी व्हायचं आहे तर मला शेतीचं सगळं कळालं पाहिजे. मी असा कोर्स, असं एज्युकेशन केलं पाहिजे जिसं मला शेती कळेल, अगदी दारं धरण्यापासून ते मॉडर्न शेती, कदाचित इम्पोर्ट एक्सपोर्ट पण करायचं आहे तर तेही नॉलेज मिळालं पाहिजे. मला जर बिझनेस करायचा आहे तर बिझनेसला मला फायनान्स कळावं लागेल, मार्केटिंग कळावं लागेल, स्टाफची मॅनेजमेंट कळावी लागेल. हे नॉलेज आपल्याला कळालं पाहिजे की मला स्किल्स कुठले घ्यायचे आहेत. सो स्टेप नंबर 2, स्किल्स कुठले लागतात आपल्या करिअरसाठी, ह्या स्किल्सचा विचार करा. आणि मग स्टेप 3 घ्या की हे स्किल्स मला कुठं मिळतील. मग मी त्याच्यासाठी एज्युकेशन काय करू. कधी हे एज्युकेशन कॉलेजमधलं असेल, डिग्रीसाठी असेल, कधी त्याच्याबरोबर तुम्हाला प्रॅक्टिकल स्किल्ससाठी काही सोबत घ्यावी लागेल, स्किल डेव्हलपमेंटच्या कोर्सेसची काही स्किल्स जॉबमध्ये मिळतील. तर हा प्लॅन करा की कुठल्या पद्धतीनं मला हे सगळे स्किल्स घ्यायचे आहेत, आणि तरच तुमचं करिअर यशस्वी होईल. मागे एक विद्यार्थी आलता माझ्याकडे वडिलांना घेऊन की सर मला बिल्डर व्हायचं आहे, मी सिव्हिल करू का, सिव्हिल इंजिनिअरिंग. त्यालाही म्हणलं बिल्डरसाठी काय स्किल लागतात, बिझनेसमन आहे ना तू, तुला फायनान्स, मार्केटिंग, HR हे सगळं कळालं पाहिजे. त्याच्यासाठी तू बिझनेसचा कोर्स कर, प्लस बिल्डिंग पण कळाली पाहिजे. तर बिझनेसचा कोर्स झाल्यानंतर 1-2 वर्ष बिल्डिंगमधला लेटेस्ट कुठला तरी प्रॅक्टिकल स्किलचा कोर्स कर, किंवा एखाद्या बिल्डरकडे जॉब कर. तुला लागणारी स्किल्स येतील आणि तू उत्तम बिल्डर होऊ शकतील. तर हा विचार आपण केला पाहिजे 3ऱ्या स्टेपमध्ये की स्किल्स काय घ्यायचे आहेत. आणि मग आली 4थी स्टेप, आता कॉलेजचं सिलेक्शन करा. असं कॉलेज ज्या कॉलेजमध्ये मला हे स्किल्स मनापासून शिकवले जात आहेत, जितके टीचर खूप छान आहेत, पर्सनल लक्ष देत आहेत. कॉलेजला व्हिजिट करा, पहा तिथलं वातावरण कसं आहे, तिथं आपला मुलगा घडतोय का बिघडणार आहे. हे आजकाल खरंच खूप मोठी गोष्ट झाली आहे कॉलेजच्या दृष्टीने बघितलं तर. आणि मग कॉलेजचा निर्णय घ्या, कॉलेज सिलेक्ट करा जिथं प्रामाणिकपणे शिकवलं जात आहे. म्हणजे आज माझ्याकडे एक दिया म्हणून 95% मुलगी आलेली होती स्मार्ट BBAला, आणि माझी मुलगी पण आता अर्णव ह्या वर्षी स्मार्ट BBAला येते. तीही 12वीला 95-96% मुलगी आहे साधारणतः. ह्यांनी तोच विचार केला की मला स्किल्स पाहिजे होते. मी नुसतं असं जिथं नाव मोठं आहे असं कॉलेज नाही जाणार. त्यांनी 4 कॉलेजला चक्कर टाकली आणि मग डिस्कस केलं की तिथं वातावरण खूप खराब आहे, तिथले कदाचित टीचर्स आम्हाला पर्सनल लक्ष देऊ शकत नाहीयेत,
आणि जे प्रॅक्टिकल मिळायचं आहे ते तिथे मिळत नाहीये. कदाचित कॉम्प्युटर लॅब पण एवढ्या नाहीयेत की आम्ही आधुनिक टेक्नॉलॉजी शिकू शकू. आणि हे सगळं बघून त्यांनी NIBE कॉलेजचा स्मार्ट BBA साठी सिलेक्शन केलं. त्यातली दिया 3 वर्षांनी खूप यशस्वी झाली आहे आणि अर्णव आत्ताशी पहिल्या वर्षाला ॲडमिशन घेते. तर हा निर्णय की कॉलेज कुठलं सिलेक्ट करायचा हा खूप महत्त्वाचा. आणि मग आली 5वी स्टेप तुमची की तुमचं बेस्ट द्या. आता एकदा जिथंही ॲडमिशन घ्याल तिथं मनापासून जर डिवोशन दिलं आणि मनापासून कष्ट केले, वाईट गोष्टी सोडून चांगल्या गोष्टींवरती फोकस केलं तर करिअरमधून तुम्हाला कुणीच अयशस्वी करू शकणार नाही. तर ह्या 5 स्टेप करिअरच्या फॉलो करा आणि तुमचं आयुष्य आणि करिअर नक्कीच खूप सुंदर होईल. पण निलय सर, करिअरमध्ये प्लॅनिंग करताना चुका होऊ नयेत हे किंवा चुका टाळल्या कशा पाहिजेत, काय काळजी घ्यायची? पहिली गोष्ट तर चुकीचं करिअर निवडू नकात. उगीच जग काय म्हणतंय, माझे मित्र कुठं चाललेत, जगात आत्ता कुठल्या गोष्टीची क्रेज खूप आहे ह्याच्याकडं न जाता किंवा एखाद्या करिअरमध्ये 2% यश आहे, 0.5% यश आहे आणि बाकी सगळ्यांच्या आयुष्याची वाताहत होतीये, तर असे रिस्की करिअर शक्यतो निवडू नयेत अनलेस अँड अंटिल तुम्हाला कॉन्फिडन्स नाही की माझ्यामध्ये प्रचंड स्किल आहेत. सो पहिली गोष्ट, करिअर निवडताना काळजी घ्या. चुकीचे करिअर निवडले तर आयुष्य खराब होतं. दुसरी गोष्ट, चुकीचे स्किल्स निवडले तर, म्हणजे मला पोहण्यात करिअर करायचं आहे आणि मी रनिंग शिकायला जातोय. अरे पोहण्यात करिअर करायचं तर पोहणं शिकावं लागेल. ॲग्रिकल्चर करिअर करायचं आहे तर फार्मिंग, इम्पोर्ट एक्सपोर्ट हे शिकावं लागेल. बिझनेस करिअर करायचं आहे तर मी इंजिनिअरिंगला किंवा CA ला जाऊन नाही चालणार, कारण हे कोर्सेसमध्ये मला बिझनेस नाही शिकवला जात, तिथं मार्केटिंग HR हे पार्ट नाही आहेत. मला असा कोर्स करावा लागेल BBA सारखा जिथे ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याही प्रॅक्टिकली शिकवल्या जात आहेत. सो दुसरी गोष्ट, स्किल्समध्ये चुकलं की तुमचं करिअर नक्की चुकलं. पहिली गोष्ट कॉलेजची निवड चांगली, दुसरी गोष्ट स्किलची निवड, पहिली करिअरची, दुसरी स्किलची आणि तिसरी कॉलेज चुकीचं जर सापडलं तर आयुष्य खराब होतं. मोठ्या मोठ्या कॉलेजला ॲडमिशन घेतलेली लोक माझ्याकडे येतात, डिस्कस करतात, सर नाव बघून ॲडमिशन घेतली पण 1 वर्षात कळतंय की मोठं नाव आणि पोकळ वासा आहे फक्त. सो कॉलेजला आईवडिलांनी व्हिजिट द्या आणि मग ॲडमिशन घ्या. तिथं पहा आजूबाजूला मुलं कशी आहेत, वातावरण कसं आहे, किती खोगर भरती केली जाते वर्गात का लिमिटेड मुलांना शिकवलं जाते, मग निर्णय घ्या. आणि मग नेक्स्ट गोष्ट जी खूप मोठ्या प्रमाणात मुलांना अपयशी करते, कॉलेजला गेल्यावर अटेन्शन ठेवा, डायव्हर्जन्स देऊ नका. मुलांना स्पेसिफिकली सांगेन की फ्रेंड्ससाठी नाही कॉलेजला जात, फ्रेंड्स थोड्या प्रमाणात असावेत पण तिथे वाहत जाऊ नका. किंवा जे ॲडिक्शन्स आहेत, मोबाईलचं ॲडिक्शन्स, कदाचित दारू असेल, कदाचित ड्रग्ज असेल, ह्याच्यापासून खूप लांब राहा. प्लस इन्फॅक्च्युएशन, एखादी मुलगी बघितली किंवा मुलगा बघितला की मूवीत दाखवतात बघा, हृदयात घंटी वाजली, अरे ही घंटी नसते, ही धोक्याची घंटा असते बरं का. एकदा हे करायचंच आहे यशस्वी झाल्यावर सर्वांनाच, पण आत्ताचा काळ शिक्षणाकडे लक्ष द्या. ह्या डायव्हर्जनपासून, लेझिनेसपासून लांब राहा. ह्या गोष्टीच्या चुका टाळल्या तर तुमचं करिअर नक्की यशस्वी होईल. नक्की सर, निलय सर म्हणतायत त्याप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टी, त्या अगदी अतिशय छोट्या छोट्या गोष्टी सांगतायत पण फार महत्त्वाच्या गोष्टी सांगतायत ज्या भविष्यात तुमच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरतील, प्लॅनिंगच्या दृष्टीने, करिअरच्या प्लॅनिंगच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरतील. आणखी आपण चर्चा करणार आहोत याविषयी, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत निलय मेहता सर. निलय सर, आपल्या म्हणजे निलय एज्युकेशनमध्ये जे करिअरचे स्मार्ट मार्ग आहेत ते काय आहेत आणि त्याचे ॲडमिशन्स कधी मिळतात? मुलांना करिअरमध्ये यशस्वी करण्याच्या दृष्टीनं ना, निलयामध्येही 12वी नंतर एक स्मार्ट BBA आणि एक स्मार्ट BCom हा पर्याय आहे. स्मार्ट BBA हा खास बिझनेस लीडर बनवण्यासाठी घडला आहे, ज्याच्यामध्ये अगदी अंबानी, टाटासारखी लोक घडावीत, मुलं त्या पदापर्यंत पण जाण्याच्या क्षमतेची घडावीत किंवा कंपनीचे CEO होण्याच्या लेवलची घडावीत, हा प्रयत्न केला जातो आणि तिथं अगदी टॉप लेवलची मुलं येतात. स्मार्ट BCom हा जॉब ओरिएंटेड कोर्स आहे, जिथे 1 वर्षात पूर्ण प्रॅक्टिकल ट्रेनिंग देऊन दुसऱ्याच वर्षात मुलांना जॉब लावला जातो. 18व्या वर्षाला 18-20 हजारपर्यंत पगार मिळणारी ही मुलं आयुष्यात 25 वयापर्यंत नक्की पुढे जाऊन 8 लाख, 10 लाख, 12 लाख, 18 लाख सॅलरीपर्यंत पोहोचलेली असतात. तर असे 2 कोर्सेस आहेत आणि ज्याच्या ॲडमिशन्स आत्ताही चालू आहेत. निलय सर, यानंतर खरं तर आपल्याकडे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आलेले आहेत, ते आपण घेऊयात. पुण्यातून सुयश तुम्हाला विचारतायत की 9वीला आहेत सध्या ते,
त्यांना आहे रस बिझनेसमध्ये, पण त्यांच्या आईवडिलांचं म्हणणं आहे की त्यांना इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर असं काहीतरी करिअर केलं पाहिजे, असं शिक्षण घेतलं पाहिजे. तर नेमकं काय करायचं? हो, ही पूर्वी काळी म्हणजे माझ्याही काळी ती गोष्ट मी पाहिली की तुम्ही सीएच व्हा, कॉमर्सला गेलात तर, किंवा सायन्सला आहात तर तुम्ही डॉक्टर किंवा इंजिनियरच झालं पाहिजे, कारण तुम्ही बेस्ट आहात तर तुम्ही बेस्ट व्हा. हे वाक्य मी खूपदा ऐकलंय. मी एकदा पालकांना पण प्रश्न विचारेन सुयश तुझ्या, की जगातली सर्वात रिचेस्ट लोकांची यादी काढली तर त्यात बिझनेसमन जास्त सापडतील का सीए, डॉक्टर, इंजिनियर? नक्कीच बिझनेसमन. अगदी आपल्या गावातली, पुण्यातली, सोलापूरमधली यादी काढा ना, टॉपच्या 100 श्रीमंत लोकांची, त्याच्यात तुम्हाला बिझनेसमन सापडतील. आयुष्य जगताना बिझनेसमन सापडतील. सामाजिक रिस्पेक्ट पण बिझनेसमनला सर्वात जास्त मिळते. तर कुठंतरी ना आता पालकांनी आणि टीचर्सनी पण कधीतरी मुलांना सांगायला शिकलं पाहिजे. सगळे आम्हाला स्वप्न दाखवतात की डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा. अरे कधीतरी म्हणा की आमच्या कॉलेजमधून 12 अंबानी घडले पाहिजेत, 10 टाटा घडले पाहिजेत, नारायण मूर्तीही घडले पाहिजेत, आणि ही मोठी स्वप्न दाखवा, तरच भारत ह्या जगाची महासत्ता बनू शकेल. सुयश, जर मोठी स्वप्न असतील आणि तू जर बेस्ट असेल तर बेस्ट करिअर हे बिझनेसचंच करिअर नक्की चूज कर. तू खूप यशस्वी होऊ शकतोस तिथे. नक्कीच. सर, आणखी एक सोलापूरवरून महेश पवार आपल्याला विचारू इच्छित आहेत की त्यांचे वडील शेतकरी आहेत, त्यांची बागायती शेती सुद्धा आहे 10 एकरची, आणि त्यांनी करिअर कुठलं निवडायला पाहिजे असं विचारतात. महेश, 10 एकर बागायत शेती आहे. 10 एकर मध्ये कित्येक लोक मी बघितलीत वर्षाला 50-50 लाख उत्पन्न कमवतात. तर असं शिक्षण निवड जिथं तुला हॉर्टिकल्चर, नवीन शेतीमधल्या टेक्नॉलॉजी, हायड्रोपॉनिक्स सारख्या गोष्टी, ग्रीन हाऊसेस सारख्या गोष्टी शिकता येतील आणि त्या शेतीचा बॅकग्राऊंडचा वापर करून खूप मोठं होता येईल. तर शेतीमध्ये तू जावंस महेश. निलय सर, खरं तर निलया एज्युकेशन ग्रुपने आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना करिअरबाबत आणि त्यांच्या प्लॅनिंगबाबत मार्गदर्शन केलेलं आहे, आणि भरघोस यश खरं तर निलया ग्रुपला लाभलेलं आहे. तर याविषयी काय सांगाल? निलयाला यश मिळायची काही कारणं म्हणजे त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, निलयानी प्रॅक्टिकल एज्युकेशनला सुरुवात केली. संपूर्ण BBA किंवा BCom मधलं असू देत किंवा ग्रॅज्युएशन नंतरचेही आमच्याकडं अकाउंट्स आणि फायनान्स मॅनेजमेंटचे काही कोर्सेस आहेत. त्यातली पहिली खासियत, आम्ही 100% प्रॅक्टिकल एज्युकेशन प्रोव्हाइड करतो. 200 कॉम्प्युटरच्या लॅब जिथं मुलांना लेटेस्ट नॉलेज मिळालं जातं. ह्याच्यानंतर दुसरी गोष्ट, 100% ऑलराऊंड डेव्हलपमेंट. नुसतंच स्किल्स नाही तर त्याच्याबरोबर कम्युनिकेशन, लीडरशिप, टेक्नॉलॉजी, लेटेस्ट सॉफ्टवेअर, ह्या सगळ्यात त्यांना तयार केलं जातं, म्हणून त्याची ऑलराऊंड डेव्हलपमेंट होते. तिसरी गोष्ट म्हणजे 100% जॉब गॅरंटी जॉब ओरिएंटेड कोर्सेसला, आणि 100% सक्सेस गॅरंटी स्मार्ट BBAला. आणि हे फक्त तोंडी नाही तर आम्ही लेखी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. जर तुम्ही 90% अटेंडन्स आणि 90% होमवर्क केलात तर निलयातला एकही मुलगा गेल्या 14 वर्षात अपयशी झालाच नाही, एवढी गॅरंटी देणारं कदाचित पहिलं कॉलेज आहे निलया म्हणजे. त्याच्यानंतरची एक चौथी खासियत म्हणजे, एक दिवस मिनिमम 1 लाख महिना उत्पन्नाला माझा विद्यार्थी पोहोचला पाहिजे. सुरुवात कमी होईल पण पुढच्या काही वर्षात तो पोहोचला पाहिजे असं शिक्षण आहे. आणि आज आमचे शेकडो विद्यार्थी आहेत जे 15 लाख, 18 लाख, 25 लाख वार्षिक कमवत आहेत, जॉबमध्येही, बिझनेसमध्ये तर बऱ्याच जणांची छान प्रगती झाली आहे. सो हे चौथी खासियत निलयाची. आणि 5वी खासियत म्हणजे इथे करिअर बरोबर स्पिरिच्युअलिटी, संस्कार, ह्या पद्धतीनं आयुष्यही शिकवलं जातं आणि त्या मुलाला उत्पन्न कमवण्याबरोबर एक आदर्श व्यक्ती बनवलं जातं. इथलं वातावरण, इथलं डिसिप्लिन त्या दृष्टीनं काम करतात. असं आहे निलया. म्हणून तर निलयाला आज यश मिळतंय आणि शेकडो विद्यार्थी येत आहेत. पण तुम्हीही कुठलंही करिअर निवडताना हा सगळा विचार करा बरं का, की ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कुठे मिळतील. निलयाला आलात तर आम्ही आहोतच तुम्हाला वेलकम करायला. निलय सर, गेल्या काही वेळापासून आपण चर्चा करतोय या करिअर प्लॅनिंगवर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक माझं निरीक्षण असं राहिलं आहे की खूप सुंदर सांगताय तुम्ही या सगळ्याबद्दल, की नॉर्मल आपण एखाद्या करिअर गायडन्स देणाऱ्या व्यक्तीकडे गेल्या किंवा समुपदेशकाकडे गेल्यावर इतकं सुंदर असं कोणी सांगत नाही. तर मग याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण तुमची सांगण्याची लकब आणि ती स्टाईल खूप वेगळी आहे. मनातून प्रेम असलं ना, मुलं छान व्हावेत तर त्या तळमळीनं काम केल्याचा हा परिणाम असतो. आणि म्हणून सगळ्यांच्या दृष्टीने मी सांगतोय. सो शेवटी पण मी जाताना तुम्ही म्हणताय तशी एक गोष्ट सांगेन, करिअर खूप महत्त्वाचा टप्पा आहे तुमच्या आयुष्यातला, खूप महत्त्वाचा. सखोल विचार करा आणि छान करिअर निवडा. कशात माझी क्षमता आहे, कशाची माझी आवड आहे. सो तिथं अजिबात चुकू नका. आईवडिलांना मी स्पेशल रिक्वेस्ट करीन, मुलं 10वी-12वीतली अजून छोटी असतात, मॅच्युअर नसतात. मीही मॅच्युअर नव्हतो, माझ्याही चुका झाल्या काही. सो त्यांना सपोर्ट करा.
चांगल्या करिअर काउन्सिलरला भेटा किंवा निलयामध्ये या आणि मग ठरवा की कुठलं करिअर निवडायचं आहे. मग दुसरी गोष्ट करा की स्किल्स निर्माण करा मुलांमध्ये. आजकाल लागणारे प्रॅक्टिकल स्किल्स खूप वेगवेगळं छान एज्युकेशन आलंय, काही जॉबचे पण त्याला अनुभव द्या. हे स्किल्स निर्माण केला, नुसतंच कॉलेजच्या भरोश्यावर आणि डिग्रीनी काहीही होत नाही. तो स्किल्ड करा मुलांना आजच्या काळात. आणि मग तिसरी महत्त्वाची गोष्ट, कॉलेज खरंच चुकू नकात निवडताना. कॉलेजला जाऊन व्हिजिट करा, पहा आणि मग लक्ष द्या मुलांकडं. छान अभ्यास करतायत का, ह्या सगळ्या मार्गाने गेलात. आम्हीही त्याच मार्गाने जातो निलयामध्ये, म्हणून निलयात 90-95% रेग्युलर येणारा जवळजवळ प्रत्येक मुलगा हा यशस्वी होतोच होतो. तुम्हीही आयुष्यात यशस्वी व्हा, कष्ट करा, डिवोशन द्या. जगात कुणीही तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकणार नाही. निलय सर, आणखी एक प्रश्न खरं तर आपल्याला एका विद्यार्थिनीने विचारलेला होता. नाशिकमधून सई जोशी यांनी असं विचारलेलं आहे की 12वी त्यांची झालेली आहे आणि त्यांना जॉब पुढे चांगला मिळाला पाहिजे यासाठी आणि जास्त पगाराची नोकरी हवी आहे, तर काय शिक्षण घेतलं पाहिजे? अच्छा सई, तुझं जर 12वी झालंय ना, तर एक आधुनिक कोर्स मी म्हटलं की माझ्याकडेही चालू आहे किंवा कदाचित कुठे अजूनही कदाचित मिळू शकेल. स्मार्ट बीकॉम जो कोर्स आहे ना, त्या कोर्सला एक खूप आधुनिकता आहे छान. पहिल्या वर्षी पूर्ण प्रॅक्टिकल शिकवलं जातं आहे आणि ते प्रॅक्टिकल शिकवलं की लगेच दुसऱ्या वर्षी जॉब लागतोय. म्हणजे 18व्या वर्षी तो विद्यार्थी 18-20 हजार 15,000 अशी स्टार्टिंग सॅलरी मिळवायला लागतो. म्हणजे 18व्या वर्षी सेटलमेंट झाली. पुढे ग्रॅज्युएशन होईपर्यंत 2 वर्षाचा अनुभव प्लस डिग्री मिळाली की अजून राईज होते. आणि तसं करत करत 24-25 वयाला हे विद्यार्थी 8 लाख 12 लाख 15 लाख वार्षिक सॅलरीपर्यंत पोहोचतात. हा शुअर शॉट आणि गोल्डन वे आहे. तर ह्याही वेने जाऊ शकतेस. प्लस हेल्थकेअर सेक्टरमध्येही खूप चांगले जॉब आहेत. आत्ता कॉमर्स सेक्टर, अकाउंट्स, फायनान्स आणि हेल्थकेअर सेक्टर ह्या सेक्टरला खूप छान जॉब आहेत. तर यातलं कुठलंही करिअर निवड आणि त्या करिअरला जा. तुला नक्कीच एक दिवस लाखोंचे पगार मिळू शकतील. स्मार्ट बीकॉमलाही मिळू शकतील. तर निलयामध्येही येऊ शकशील तू. नक्कीच. निलय सर, एक जाता जाता आम्हाला खरं तर तुम्ही खूप चांगली माहिती सांगितलीत आणि मुळात कसं नियोजन करायचं, प्लॅनिंग कसं करायचं ते सांगितलं. पण जाता जाता आम्हाला टिप, एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून विद्यार्थ्यांना, आमच्या प्रेक्षकांना एक टिप नक्कीच द्यायला तुम्हाला आवडेल का? हां, मी एक टिप म्हणून नक्की देईल. कुठलीही गोष्ट करताना ना सखोल विचार करा. विचार केल्याशिवाय निर्णय घेऊ नका. परवा एक UPSC करायला स्वप्न घेऊन एक विद्यार्थिनी आली होती. मला UPSCच करायचं आहे. मी तिला विचारलं की अगं किती कमी रिझल्ट लागतो? हो माहिती आहे मला, पण मला चालेल, रिस्क घेईन पण. बरं ठीक आहे म्हणलं, पण UPSC झाल्यावर तुला दर 3 वर्षांनी बदली होते. गव्हर्नमेंटमध्ये कामाचे खूप प्रेशर्स असतात. एकतर सिस्टमप्रमाणे काही गोष्टी प्रामाणिकपणे तर करू शकशील किंवा चुकीच्या तरी पद्धतीनं. आणि जर प्रामाणिकपणे केलं तर अजून बदल्या भरपूर होणार. हे तुला चालणार आहे का आयुष्य? असं मी तिला सांगितलं. जर खरोखर देश सेवा करायची असेल आणि त्याच्यासाठी होईल तितका त्रास सहन करायचा आहे तर UPSC नक्की कर. जर फक्त पैसे कमवायचे आहेत आणि शो पाहिजे किंवा भ्रष्टाचार करायचा आहे तर ह्या क्षेत्रात जाऊ नकोस. इथं देश सेवा गरजेची आहे. तिला तो विचार जाणवला की सर मला बदल्या नको आहेत. मी तो विचारच केला नव्हता की आयुष्य कसं असेल. सो पहिली गोष्ट, सखोल विचार करा करिअर ठरवताना. आणि मुलांनो, जीवापाड मेहनत करा, धडपड करा, एन्जॉय करत करत कष्ट करा, तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. हीच टिप. कष्ट करा. जगात ह्या ऑपॉर्च्युनिटीजला कुठेच कमी नाही आहे. शिक्षण चांगलं मिळवायचं ठरवलं तर कुठेच कमी नाही आहे. फक्त जुन्या क्रेज किंवा नावांच्या मागे पळून चुकीच्या गोष्टींच्या मागे मात्र कधीच जाऊ नका. नक्की सर. निलय सर म्हणतात त्याप्रमाणे स्वतःवर विश्वास ठेवा, चांगलं शिक्षण घ्या, प्रामाणिकपणे शिक्षण घ्या आणि योग्य ते नियोजन करा, कारण नियोजन फार महत्त्वाचं आहे. निलय सर, तुम्ही इथे आलात आणि इतकं चांगलं मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. थँक्यू व्हेरी मच. यानंतर इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.